गुड मॉर्निंग सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं बी अ टीचर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे मोहिनी एकादशी. या मोहिनी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर इथे नेहमीप्रमाणे सूर्याच्या दर्शनाने मस्तपैकी दिवसाची सुरुवात झाली. त्यानंतर मी देवपूजा करून घेतली. देवपूजा करून झाल्यानंतर मी विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण केलं. विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचण्याचे, पठण करण्याचे खूप फायदे आहेत. कमीत कमी एकादशीच्या दिवशी तरी आपण विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण हे केलंच पाहिजे. श्री गणेशाय नमः. यस्य स्मरण मात्रेन जन्मसंसार बंधनात् विमुच्यते. नमस्तस्य विष्णवे प्रभ विष्णवे नमः समस्तभूतानामादिभूताय भूते अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभ विष्णवे वैशंपाय नमाच श्रुत्वा धर्मानि शेषेण पावनानि च सर्वशा युधिष्ठिरशान्तनं पुनरेव व्यभाषत. युधिष्ठिरवाच किमेकं दैवतं लोके किं वाप्यकं परायणं परस्तुवन्तकं कमर्चन्त प्राप्नुर्मानवाशवं को धर्म सर्वधर्माणां भवतः परमो मतः किं जपन्मुच्यते जन्तुर्जन्मसंसारबन्धनात्. भीष्मवाच जगत्प्रभुं देवदेव अनन्तं पुरुषोत्तमं स्तुवन्नाम सहस्रेण पुरुषः सततोत्थितः त्वमेव चार्यं नित्यभक्त्या पुरुषमव्ययं न्यायं स्तुवन्मन्नश्च यजमानस्तमेव च अनादिनिधनं विष्णुं सर्वलोकमहेश्वरं लोकाध्यक्षं स्तुवन्नित्यं सर्वदुःखादिको भवेत् ब्रह्मज्ञं सर्वधर्मज्ञं लोकानां कीर्तिवर्धनं लोकनाथं महद्भूतं सर्वभूतोत्तमोद्भवम् एष मे सर्वधर्माणां धर्मोऽधिगतमो मतः यद्भक्त्या पुण्डरीकाक्षस्तवरिचेन सदा परमं यो महत्तेज परमं यो महत्तपः परमं यः महत्ब्रह्म परमं यः परायणं पवित्राणां पवित्रं यो मङ्गलानां च मङ्गलम् देवतं देवतानां च भूतानां व्यपिता यतः सर्वाणि भूतानि भवन्त्याद्युगागमे यस्मिन् च प्रलयं यान्ति पुनरेव योगक्षे तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते विष्णुनाम सहस्रं विष्णु पापभयापहं यानि नामानि गौणानि विख्यातानि महात्मना ऋषिभिः परिहितानि तानि वक्ष्यामि भूतये. अथ ध्यान. ओं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् इति ध्यानम्. अमो नमो भगवते वासुदेवाय. ओं विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभो भूतकृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावना भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागति अव्ययपुरुषसाक्षी क्षेत्रद्योषर एव च योगयोगविदानेता प्रधानपुरुषेश्वर नारसिंह वपु श्रीमान् केशव पुरुषोत्तम सर्वशर्वशिवस्तानुर्भूतानि निरव्ययः संभवो भावना भर्ता प्रभो प्रभुरीश्वर स्वयंभू शंभुरादित्य पुष्कराक्षो महास्मना अनादिनिधन दाता विधाता धातुरुत्तम अप्रमेय ऋषिकेश पद्मनाभ अमरप्रभु विश्वकर्मा मनुस्त्वष्टस्तविष्टस्तविरध्रुवा अग्राह्य शाश्वत कृष्ण लोहिताक्ष प्रतर्धन प्रभुत श्रीकुब्धाम पवित्रं मंगलं परम ईशान प्राणद प्राणो ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापति हिरण्यगर्भो भूगर्भ माधव मधुसूदन ईश्वर विक्रमी धन्वी मेधावी विक्रमक्रम अनुत्तम मधुरादर्श कृतज्ञ कृतिरात्मवान सुरेश शरणं शर्म विश्वरेता प्रजाभव अहं संवत्सरो व्याल प्रत्यय सर्वदर्शन अज सर्वेश्वर सिद्ध सिद्धिदा सर्वाधिरुच्यता वृषाकपिरमेयात्मा सर्वयोगविनिश्चितः वसुर्वसुमना सत्य समात्मा समिता समः अमोघ पुण्डरीकाक्ष वृषकर्मा वृषाकृतिः रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयोनिसुचिश्रवः अमृत श्वाश्वतस्थानुर्वरारोह महातपः अमृत श्वाश्वतस्थानुर्वरारोह महातपः सर्वविद्भानुर्विश्वक्सेनो जनार्दनः वेदो विदव्यंगो वेदांगो वेदविद कवी लोकाध्यक्ष स्वराध्यक्ष धर्माध्यक्ष कृताकृतः चतुरात्मा चतुर्विभ चतुरष्ट चतुर्भुज प्राचीनर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदाद्य अनुगो विजयो जेता विश्वयोनि पुनर्वसु उपेंद्र वामन प्रांशुरूप मोगो सुचिरुर्जिता अतीन्द्र संग्रह सर्वधृतात्मा नियमो यमः वैद्यो वैद्य स योगी विरह माधवो मधुः अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महादिति अनिर्देशवपु श्रीमान् मेयात्मा महादृग्दृक् महेश्वासो महीभरता श्रीनिवास सतांगती सर अनिरुद्ध सुरानंदो गोविंद गोविंदापति मरीचिर्दमन हंस सुपर्णभुज गौतम हिरण्यनाभ सुतप पद्मनाभ प्रजापति अमृत सर्व दिक्सिंह संधाता संधिमासिर अजो दुर्मर्शन शास्ता विश्रुतात्मा सुरारिहा गुरुगुरुत्तमधाम सत्य सत्य पराक्रम निमिष निमिष स्रवी वाचस्पती रुदारदी अग्रनिर्ग्रामनि श्रीमान्यायो नेता समीरणा सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्ष सहस्रपात आवर्तन निवृत्तात्मा संवृत संप्रमर्दन अहंसमर्थको वन्यर्नीलोधरणीधरा सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वदृक् विश्वविभुः सत्कर्ता सत्कृत साधुर्जन्नुर्नारायणो नरः असंख्येय प्रमेयात्मा विशिष्टशिष्टकृष्टुची सिद्धार्थ सिद्धसंकल्प सिद्धिदा सिद्धिसाधना वृषायि वृषभो विष्णु वृषप्रभा विश्वधरः वर्धन वर्धमानच विविक्त श्रुतिसागरः सुभुज दुर्धरो वाग्मी महेंद्र वसदो वसुः नैकरूप बृहद्रूप शिपिविष्टप्रकाशनः ओजस्तेजोज्युतिधर प्रकाशात्मा प्रतापणः रुद्धस्पष्टाक्षरो मंत्रचंद्राशुभास्कृतिः अमृतांशुद्भव भानु शशिबिंदु सुरेश्वरः औषधं जगतसेतु सत्यधर्मपराक्रमः भूतभव्यभवन्नाथ पवन पावननलः कामः कामकृत्कान्त कामप्रदप्रभो
युगादिकृद्युगावर्तो नैकमायो महाशना अदृश्य व्यक्तरूपश्च सहस्रजित नंदजित ईश्वरो विशिष्ट शिष्टेष्ट शिखंडिनः शौवृषः क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः अच्युत प्रथित प्राण प्राणदो वासवानुजा अपानिधीरधिष्ठानम प्रमत्त प्रतिष्ठित स्कंद स्कंदधरो दुर्यो वरदो वायुवाहन वासुदेहो बृहद्भानुरातिदेव पुरंदरः अशोकसारणसार शूर शौरी जनेश्वरा अनुकूल शतावर्त पदवी पद्मनिपेक्षण पद्मनाभोरविंदाक्ष पद्मगर्भ शरीरभूत महर्निरुद्ध वृद्धात्मा मोक्ष गरुडध्वज अतुल शर्वो भीम समयज्ञ वीरहरिः सर्वलक्षण लक्षण्य लक्ष्मीवान समितिंजयः पिक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदर सह महीधरो महाभागो वेगवान विताशना उद्भव शोभन देव श्रीगर्भ परमेश्वर करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुहः व्यवसाय व्यवस्थान संस्थान स्थानो ध्रुवाः परर्धि परमस्पष्ट तुष्टपुष्ट सुभेक्षण रामो विरामो वीरजो मार्गो नेयो नयो नयः वीरशक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तम वैकुंठपुरुष प्राण प्राणत प्रणवपृथो हिरण्यगर्भशत्रुघ्न व्याप्त वायुर्दक्षज ऋतुसुदर्शनकाल परमेष्टि परिग्रह उग्र संवत्सरो दक्ष विश्राम विश्वदक्षिणः विस्तार स्थावर स्थान प्रमाणं बीजमव्ययम् अर्थनर्थो महाकोश महाभोगो महाधन अनिर्विन्नस्तविष्टो भूर्धर्मयूपो महामका नक्षत्राणि नक्षत्रिक्षम क्षाम समीहन यज्ञयुजो महेजश्च कृतसत्रं सतांगति सर्वदर्शी मुक्तात्मा सर्वज्ञानोत्तम सुव्रत सुमुख सूक्ष्म सुकोच सुखद सुव्रत मनोहरजित क्रोधो वीरबाहुर्विदारणः स्वापनसो वेशो व्यापी नैकात्मा नैक कर्म कृतो वत्सरो वत्सलो वत्सी रत्नगर्भो धनेश्वरः धर्मी सदसक्षरमक्षरम् अविज्ञातं सहस्रांशुर्विधाता कृतरक्षण कपस्तनेमि सत्वस्त सिंहभूत महेश्वर आदिदेव महादेवो देवेशो देववृद्गुरु उत्तरगोपतिर्गोप्ता ज्ञानगम्य पुरातना शरीरभूत वृद्भोक्ता कपीन्द्रपुरी दक्षिणा सोमभूत सोम पुरोजित पुरुषोत्तम विनयजय सत्यसंतो दाचारः सात्वतापति जो विनेताक्षी मुकुंदमित विक्रम अंबोनिधिरंदात्मा महोदधिशयन्तकः जो महार्ह स्वाभाव्य जीता मित्रप्रमोदनः आनंदो सत्यधर्मा त्रिविक्रम महर्षि कपिलाचार्य कृतुंद मेदिनीपति त्रिपद श्रीदशाध्यक्ष महाशृंगकृतांतकृत महावराह गोविंद सुसेन कनकांगदी गुह्य कबीर गहन गुप्तश्चक्र गदाधरा वेदास्वांगुजित कृष्ण दृढ संकर्षाण अचित वरुण वारुण वृक्ष पुष्कराक्षो महामनः भगवानंदी वनमाली हलायुधः आदित्यो ज्योतिरादित्य सहिष्णुर्गति सत्तम सुधन्वा खंड परशुरदारणोत्तर विनपरदः दिवसपृक् सर्वदृक्वासो वाचस्पतिरयोनिजः त्रिसामा सामग साम निर्वाण संन्यास वृत्तं शांतो निष्ठा शांतिपरायण शुभांग शांतिदस्रष्टा कुमद कुवलेशयः गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्ष वृषप्रियः अनिवर्ति निवृतात्मा संक्षेप्ताश्रेम कृच्छिवः श्रीवत्सवक्षा श्रीवास श्रीपति श्रीमतामरः श्रीध श्रीश श्रीनिवास श्रीनिधि श्रीविभावनः श्रीधर श्रीकर श्रेय श्रीमान लोकत्रयश्रेयः स्वक्षशतानंदो नंदिर्ज्योतिर्गणेश्वर विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्तिश्चिन्ह संशयः उदीर्ण सर्वचक्षुषीरनीश शाश्वत शिरः भूषणौ भूषणौ भूतिर्विशोकशोकनाशन अर्चितमानर्चित कुंभ विशुतात्मा विशोधना अनिरुद्ध प्रतिरत प्रद्युन्नोमित विक्रमः कालनेमिहा वीर शौरी शूरजनेश्वरः त्रिलोकात्मा त्रिलोकेश केशव केशिहा हरिः कामदेव कामपाल कामिकान्तकृतागमः अनिर्देशवपुर्विष्णु वीरानन्तो धनञ्जयः ब्रह्मज्ञो ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्मविवर्धनः ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः महाक्रम महाकर्म महातेजा महोरगः महाकृतुर्महायज्वा महायज्ञ महाहविः स्तव्यस्तवप्रिय स्तोत्रं स्तुतिस्तोतारणप्रिया पूर्णपुरयिता पुण्यपुण्यकीर्तिरणमयः मनोजवस्थितकरो वसुरेता वसुप्रद वसुप्रदो वासुदेव वसुरो सोमनाहविः सद्गति सत्कृति सद्दा सद्भूति सत्परायणः सूरशयन यदुश्रेष्ठ सन्निवास सुयामुनः भूतावासो वासुदेव सर्वसुनिलयो नलः दर्पः दर्पदो धुप्त दुर्धरोथा पराजित विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दिप्तमूर्तिर्मूर्तिमान् अनेकमूर्तिर्व्यक्त शतमूर्ति शताननः ऐकोनैकसवक किं यत्तत्पद्मोत्तम लोकबन्धुर्लोकनाथो माधव भक्तवत्सलः सुवर्णवर्णो हेमांगो वरांगश्चन्दनांगधी वीरः विषमशून्यगुरुताश्चीलश्चल अमानी मानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकधृक् सुमेधा मेधजो धन्य सत्यमेधाधराधरः तेजो वृषधुधर सर्वशस्त्रांभृतांवरः। तर इथे मी थोडंसं विष्णू सहस्रनाम स्तोत्र तुम्हाला पठण करून दाखवलेलं आहे. पूर्ण दाखवलेलं नाही आहे कारण व्हिडिओ खूप लेंदी होईल त्यामुळे. तर इथे मला मसाला कैरी बनवायची होती, त्यामुळे मी या कैऱ्या स्वच्छ धुवून सुक्या कपड्याने चांगल्या पुसून घेतल्या व त्याचे उभे स्लाइस करून घेतले. कैऱ्या बारीक कापून झाल्यानंतर त्यामध्ये मी हळद, लाल मिरची पावडर, सैंधव, मीठ, जिरे पावडर टाकून सर्व व्यवस्थित मिसळून घेतलं व उन्हात सुकवण्यासाठी ठेवून दिलं. कैरी सुकण्यासाठी 3 ते 4 दिवस लागतात. चांगली सुकली तरच ती जास्त दिवस टिकते. मसाला कैरी जास्त दिवस टिकवायची असेल तर कैऱ्या धुवून व्यवस्थित पुसून त्याचं सर्व पाणी सुकवून नंतरच त्याचे काप करून मग ती उन्हात चांगली वाळवली तर ती जास्त दिवस टिकते. आणि कैरी जेव्हा आपण सुकवण्यासाठी ठेवतो तेव्हा कैरीचे जे काप आहेत
ते एकावर एक न ठेवता सेपरेट मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ठेवायचे आहेत, म्हणजे ते व्यवस्थित सुकले जातात. कैरीचे काप एकावर एक जर ठेवले तर ते प्रॉपर वाळत नाहीत, त्यामुळे कैरी जास्त दिवस टिकत नाही, ती खराब होऊन जाते, त्याला बुरशी लागते. तर अशी मसाला कैरी तुम्ही घरी बनवत असाल तर नक्की कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे मी सर्व कैऱ्या व्यवस्थित वाळवण्यासाठी ठेवून दिल्या. तर इथे अनुजला दुपारी सोया चिल्ली खायची होती, म्हणून मग तो मला बोलला की मला सोया चिल्ली बनवायला शिकव. तर इथे मी त्याला सोया चंक्स गरम पाण्यामध्ये भिजवून दिले. आल्याची व लसणाची पेस्ट बनवून दिली. त्यानंतर कोबी, कांदा, शिमला मिरची या सर्व भाज्या त्याला मी कट करून दिल्या. सुरुवातीला मी त्याला सोया चंक्स कसे तळायचे ते अगोदर दाखवून दिलं आणि नंतर बाकी राहिलेले सर्व सोया चंक्स त्याने स्वतः तळले. तोपर्यंत मी एकादशी असल्यामुळे तिकडे खिचडी माझी बनवून झाली. सर्व सोया चंक्स व्यवस्थित तळून झाल्यानंतर त्याने आले लसूणची पेस्ट, कांदा, शिमला मिरची, कोबी या सर्व भाज्या व्यवस्थित परतून घेतल्या. त्यानंतर त्याने सर्व सॉस मी सांगितल्याप्रमाणे टाकले. तर इथे त्याची सोया चिल्ली बनवून तयार झालेली आहे आणि त्याने मस्त त्याच्यावर ताव मारला. तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. असा चॅनलला सपोर्ट करत राहा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.